जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 10 भाग 5. संगीत व नृत्य. जैन धर्म हा कठोर विधिनिषेधांचा धर्म आहे. तो बहुधा जीवनाच्या माधुर्याला नाकारतो, जीवनाच्या स्वाभाविक व अनुकूल स्थितीचा अस्वीकार करतो व ललित कलेशी त्याचा संबंध नाही. ही जैन धर्माविषयीची कल्पना अपरिपक्व असल्याचे जैन धर्माने संगीताच्या क्षेत्रातही प्रगती करून दाखवून दिले आहे. जैन संस्कृतीनुसार युगादी पुरुष ऋषभदेवाने संगीत विद्येचा आविष्कार केला होता. ते केवळ आविष्कारकच नव्हते, तर ते स्वतः शिक्षक व पुरस्कर्तेही होते. आचार्य जिनसेन म्हणतात, विभुर्वृषभसेनाय गीतवाद्यार्थ संग्रहम गंधर्वशास्त्रामाचख्यौ यत्राध्यानः परः शतम. मनुकूल तिलक वृषभदेवांनी आपल्या प्रथम पुत्राला अर्थात वृषभसेनाला गीतवाद्य व गांधर्व विद्येचा उपदेश दिला होता. त्याचे 100 अध्यायही होते. वाचनाचार्य सुधा कलश संगीतोपनिषद सारोद्धारामध्ये लिहितात, इति जैनमते तुर्यत्रिकस्थो रिच्यते हरात संगीत निष्पत्तिः प्रसिद्धास्तत्व निखले जने. याप्रमाणे जैन मतात वर वर्णिलेल्या तुर्यत्रिकाची अर्थात तुर्य वाद्य व नाटक उत्पत्ती जैन मतात इष्ट मानली आहे. शिवाने संगीताची उत्पत्ती केली अशी लोकप्रसिद्धी आहे. शिव हे वृषभदेवाचे पर्यायवाची नाव आहे. सम व गीत या 2 शब्दांच्या एकत्रीकरणाने संगीत हा शब्द बनला आहे. तोंडी गाण्याला गीत म्हणतात. अभिनव गुप्तांनी संगीताला नाटकातील प्राण म्हटले आहे. सम म्हणजे चांगले, वाद्य आणि नृत्य या दोहोंचा मिलाप झाला म्हणजे गीत गायन चांगले होते. वाद्य किंवा नृत्य यांना फक्त गायनाचा उपरंजक आणि उत्कर्ष विधायक म्हटले आहे. वाद्य, नाट्य, गेय व अभिनय यांच्या फरकावरून संगीताचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्यात वीणा, तल, ताल, लय, वादित्रला मुख्य स्थान दिले आहे. स्थानांग सूत्रात 7 स्वरांचा उल्लेख आहे. जैन परंपरेनुसार 7 स्वर व 11 अलंकारांचे वर्णन चतुर्दश पूर्वांतर्गत स्वरप्राभृत नावाच्या ग्रंथात केले होते. दुर्भाग्याने हा ग्रंथ आज उपलब्ध नाही. आज या विषयाचा अभ्यास पूर्वीच्याच ग्रंथाच्या आधारावर तयार केलेल्या भरत व विशाखील या ग्रंथावरूनही करता येतो. जैन स्थानांग सूत्रामध्ये षडज, वृषभ, गांधार, मध्यम, पंचम, दैवत व निषाद नावाच्या 7 स्वरांचा उल्लेख आहे. या 7 स्वरांमध्ये अग्रजिव्हा, उर, कंठोद्रमन, मध्यजिव्हा, नासा, दंतोष्ठ व मूर्धा हे क्रमशः 7 स्वरस्थान असतात. मोर, कोंबडा, हंस, गाय, कोकिळ, क्रौंच व हत्ती यांच्याकडून या 7 स्वरांचे उच्चारण होते. मृदंग, काहला, शंख, झल्लरी अर्थात झांजा, गोधिका, आडंबर अर्थात पटड व महाभेदी या वाद्यांमधून हे स्वर निर्माण होतात. या प्रकारे स्वरांचे लाभ त्यांचे 3 ग्रामांची मूर्छना व त्यांचे गुण व दोष इत्यादींचे या सूत्रात वर्णन केलेले आढळते. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या रविशेणाच्या पद्मचरित्राचा स्वाध्याय जैन लोकांच्या घरोघरी चालतो. हा ग्रंथ अनेक विषयांचा खजिना आहे. विद्या व कला यांच्याबरोबर संगीत कलेविषयी देखील महत्त्वपूर्ण माहिती या ग्रंथात आढळते. पद्मचरितात अनेक ठिकाणी संगीत कलेचा उल्लेख केलेला असून त्यात संगीतशास्त्रातील स्वर, वृत्ती, मूर्छना
लय, ताल, जाती, ग्राम इत्यादी शब्दांचा प्रयोग व त्यापैकी अनेकांचे विस्तृत वर्णन केले आहे. षडज, वृषभ, गांधार, मध्यम, पंचम, दैवत व निषाद हे 7 स्वर आहेत. भरतमुनीने सुद्धा यांचीच स्वरसंख्येत गणती केली आहे. स्वर शब्दाचा मूळ अर्थ या ग्रंथात दिला आहे. स्वरांचे लक्षण असे सांगितले आहे की एक लागोलाग श्रुतीला निर्माण केल्यामुळे स्वराची निर्मिती होते. 2 शब्दांच्या गुंजनालाच स्वर म्हणतात. म्हणजे प्रत्येक शब्दातील आघातानंतर होणारा शब्द लहरींच्या क्रमाने उत्पन्न होऊन म्हणजे प्रत्येक शब्दातील आघातानंतर होणारा शब्द लहरींचा क्रमाने उत्पन्न होऊन नंतर क्रमाने विलीन होतो. यालाच गुंजन म्हणतात. गुंजन हेच स्वरांचे मुख्य रूप आहे. कारण गुंजनात स्वर श्रुतींचे प्रकटीकरण घडते. 3 प्रत्येक स्वर हा दुसऱ्या स्वराच्या मदतीशिवाय स्वतःच उपरंजक आहे. वृत्ती पद्मचरितात द्रुता, मध्यमा आणि विलंबिता या 3 वृत्तींच्या प्रयोगांचा उल्लेख केला आहे. मूर्छना क्रमयुक्त झाले तर 7 स्वरांना मूर्छना म्हटले जाते. मूर्छना हा शब्द मूर्छ धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ मोह व समुच्छाय अर्थात उत्सेध, उभार, चमकणे, व्यक्त होणे असा आहे. मूर्छन धातूचा अर्थ चमकणे अथवा उभरणे. श्रुतीच्या मृदुत्वाला काही लोक मूर्छना म्हणतात. काही लोक म्हणतात की रागरूपी अमृत सरोवरात गायक व श्रोत्यांची मते पूर्णपणे अवगाहित होणे हीच मूर्छना होय. पण भरत संगीतात क्रमयुक्त 7 स्वरांच्या प्रयोगालाच मूर्छना म्हटले आहे. पद्मचरितात गंधर्वाकडून आलेल्या 21 मूर्छना आणि 49 ध्वनींच्या प्रयोगाचा उल्लेख आहे. या ठिकाणी 21 मूर्छनांचा मतलब षडज ग्रामाच्या 21 ओडूव तानांशी तसेच 49 ध्वनींचा मतलब सर्व मूर्छनात केल्या जाणाऱ्या 49 तानांशी आहे.